जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, भारत ही एक सुदृढ लोकशाही असणारं राष्ट्र आहे आणि या लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आपल्या देशामध्ये सुरू होतो आहे। भारत निवडणूक आयोगानं 18व्या लोकसभेचा कार्यक्रम 16 मार्च रोजी जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे आणि 4 जून 2024 या दिवशी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे आणि यामध्ये माध्यम देखरेख आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीचं कार्य केलं जाणार आहे या सर्वाची माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी सर। सर नमस्कार। नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे। सर, ही जी भारतातला सगळ्यात मोठा लोकशाहीचा महोत्सव आपण साजरा करत आहोत, याची राज्यामध्ये होत असणारी तयारी ही कशी सुरू आहे याबद्दल सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल। अगदी योग्य उल्लेख केलात तुम्ही। खरोखरच निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि नुसता उत्सव नाही तर तो महोत्सव आहे आणि त्या महोत्सवामध्ये सर्व नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी आणि जे 18 वर्षाच्या वरती आहेत आणि भारताचे नागरिक आहेत त्या सर्वांनी सहभागी होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर 18 वर्षाखालचे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा याबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने खरोखरच मला आनंद वाटतो की आपण मला इथे निमंत्रित केलं आणि याबद्दल आपण मला बोलायला सांगितलं। आपल्याला कल्पना आहे की भारत निवडणूक आयोग हा राज्यघटनेमधल्या कलम 324 नुसार निर्माण झालेला असतो, म्हणजे ती घटनात्मक संस्था आहे। या घटनात्मक संस्थेवरती 2 कामं आपल्या राज्यघटनेनं सोपवलेली आहेत। पहिलं काम आहे ते निवडणुका घेणं आणि दुसरं आहे ते मतदार यादी तयार करणं आणि अद्ययावत करत राहणं। त्यातलं मतदार यादी तयार करणं आणि अद्ययावत करणं हे काम सतत चालणारी प्रक्रिया आहे। पण आधी दुसरं जे काम मी आपल्याला सांगितलं की निवडणुका घेणं, हे काम अतिशय महत्त्वाचं, अवाढव्य, गुंतागुंतीचं आणि आता वाढत्या तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आणि इतर अनेक गोष्टींमुळे अतिशय महत्त्वाचं असं हे काम झालेलं आहे। भारत निवडणूक आयोग जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतं त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये या निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी त्या राज्यासाठी असे असतात। मीही त्याच कार्यालयात काम करतो महाराष्ट्रासाठी। या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुद्धा पुरेसं मनुष्यबळ आणि आर्थिक संसाधनं उपलब्ध करून दिलेली असतात आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्य पातळीवरती मुख्य निवडणूक अधिकारी या संपूर्ण आपल्या आपल्या राज्यातल्या निवडणुकांचं संचालन करत असतो। तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे हे सुद्धा आहे की याला अनेक पैलू असतात, म्हणजे निवडणुका घ्यायच्या याला अनेक पैलू आहेत। त्यातल्या एका महत्त्वाच्या पैलूबद्दल आपण आज बोलणार आहोत। तो पैलू म्हणजे माध्यम नियंत्रण आणि देखरेख समिती। आपल्याला कल्पना आहे की एकूणच निवडणुकीच्या सगळ्या कामकाजामध्ये माध्यमांची जबाबदारी खूप मोठी आहे, महत्त्वाची आहे। म्हणजे आपण चौथा स्तंभ असं आपल्या लोकशाहीच्या बाबतीत माध्यमांना ओळखतोच। या माध्यमांनी जबाबदारीनं वागावं आणि योग्य पद्धतीनं काम करावं यासाठी भारत निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण राज्य पातळीवरती याविषयीचं कामकाज पाहतो। याचे अनेक जी कामांचे स्वरूप आहे आणि अनेक गोष्टी ज्या वेळोवेळी कराव्या लागतात त्या कालबद्ध पद्धतीने आमच्या कार्यालयाकडून पूर्ण केल्या जातात। आता आपण जो उल्लेख केलात एमसी या कमिटीचा, ह्या संपूर्ण
कमिटीच्या मार्फत कामकाज कसं चालतं आणि याची रचना कशी असते? MCMC हे प्रचारात असलेलं नाव आहे. प्रत्यक्षात मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी असं त्याचं इंग्रजीमधलं नाव आहे. या ज्या कमिटीज असतात या 2 पातळ्यांवरती काम करतात प्रत्येक राज्यामध्ये. आपल्याला कल्पना असेल की जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. म्हणजे त्या जिल्ह्यातल्या निवडणुका कंडक्ट करणं आणि मतदार यादीचं कामकाज बघणं हे काम जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना बघायचं असतं. मात्र पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी किंवा संसदीय लोकसभेचा मतदारसंघ, या मतदारसंघाची रचना ही जिल्ह्यापेक्षा किंचित वेगळी असते. एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ या पद्धतीने आपल्या राज्यात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये जे उभे असलेले उमेदवार आहेत आणि त्यांचा जो प्रचाराचा कालावधी आहे या सगळ्याबद्दलचं त्यातल्या माध्यमांच्या पैलूचं नियंत्रण करणं, निरीक्षण करणं, त्याचं प्रमाणीकरण करणं हे सगळं काम करण्यासाठी 2 पातळ्यांवरच्या कमिट्या किंवा समित्या कामकाज करत असतात. एक म्हणजे जिल्हा पातळीवरची समिती. जिल्हा पातळीवरच्या समितीचं कार्यक्षेत्र अर्थातच त्यांचा जिल्हा हे असतं. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला एक रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी असतो आणि निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी ही या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती सोपवलेली असते. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा पातळीवरची जी MCMC आहे ही कार्यरत असते. या MCMCमध्ये काही प्रतिनिधी असतात, मीडियाचे सुद्धा काही प्रतिनिधी असतात आणि या कमिटीकडे मुख्यत्वे करून काम दिलेलं आहे ते ही आचारसंहितेचं पालन करतात का आणि भारत निवडणूक आयोगानं वेळोवेळी MCMCनी कसं काम करावं याचे निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे पालन होतं आहे किंवा नाही यासाठी जिल्हा पातळीवरची कमिटी काम करत असते. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरती सुद्धा अशीच समिती स्थापन झालेली असते. मात्र राज्य पातळीवरती या समितीच्या कामकाजाचे 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे त्याला आपण मीडिया सेल असं म्हणतो. हा मीडिया सेल राज्यातल्या सर्व प्रकारच्या माध्यमांवरती लक्ष ठेवून आचारसंहितेचा भंग आणि इतर बाबतीत ज्या गोष्टी घडतायत त्याचं रिपोर्टिंग हे वेळोवेळी करत असतो. त्यावरती आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी म्हणून प्रस्तावित करणं हे या मीडिया सेलचं काम आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे ॲडव्हर्टाइजमेंट सर्टिफिकेशन कमिटी. ही ॲडव्हर्टाइजमेंट सर्टिफिकेशन कमिटी जी आहे ही अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जे कार्यरत अधिकारी असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली असते. आपल्या राज्यासाठी मी ती जबाबदारी सांभाळतो. या कमिटीकडे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आणि पॉलिटिकल पार्टीज व्यतिरिक्तचे लोक किंवा संस्था, संघटना यांना ज्या जाहिराती प्रसिद्ध करायच्या असतात निवडणुकीसंदर्भाने या जाहिरातींसाठीचं प्री सर्टिफिकेशन करण्यासाठी या कमिटीकडे अर्ज करावा लागतो. या कमिटीकडे अर्ज प्राप्त झाला की त्यावरती समितीचे सदस्य बैठक घेतात आणि त्यावरती योग्य तो निर्णय घेतात. तिसरा जो भाग आहे तो आहे माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची प्रामुख्याने पेड न्यूज याच्यावर लक्ष ठेवणारी समिती. ही जी समिती आहे ही समिती पेड न्यूजबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत त्यावरती विचार करते. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या समित्यांच्या कामकाजाबाबत कुणाची तक्रार असेल, काही अपीलं असतील तर ती अपीलंसुद्धा या माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडे चालतात. त्याचबरोबर ॲडव्हर्टाइजमेंट सर्टिफिकेशन कमिटी जी आहे त्यांच्या एखाद्या निर्णयाबद्दल जर अपील असेल तर ते सुद्धा या माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीपुढे चालवण्यात येतं. तर अशी ही रचना आहे आणि या प्रकारच्या समित्या या कामासाठी काम करत असतात. आता आपण जी रचना सांगितली त्याच्यामध्ये राज्यस्तरावरती आहे, जिल्हा स्तरावरती आहे. आपला जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ती म्हणजे माध्यमं आणि त्यांची भूमिका लोकांच्या मतपरिवर्तनामध्ये खूप महत्त्वाची आहे. बरेचसे उमेदवार वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत त्यांचा प्रचार, प्रसिद्धी हे करत असतात. मग ह्या ज्या समित्या आहेत यांच्यावरती नियंत्रण कशा ठेवतात
आणि याला जोडूनच मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आत्ता प्री सर्टिफिकेशनचा एक उल्लेख केलात, तर सोशल मीडियावरती देखील, समाज माध्यमांवरती देखील आपण प्री सर्टिफिकेशन करणार आहोत, त्याबद्दलही सांगा. ही गोष्ट खरी आहे की एकूणच माध्यमांची जबाबदारी आणि भूमिका ही अलीकडच्या काळात अधिकाधिक महत्त्वाची होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आहेत, त्याचबरोबर आपण उल्लेख केला तसा सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा भाग अलीकडच्या काळात उदयाला आलेला आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं या सगळ्याचा प्रभाव हा मतदारांच्या मतावरती निश्चितपणे पडू शकतो. अतिशय प्रभावी अशी ती माध्यमं असतात आणि म्हणूनच या सगळ्या माध्यमांनी जबाबदारीनं वागावं अशी भारत निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे. जबाबदारीनं वागावं म्हणजे नक्की काय? त्याचे दोन भाग सरळ पडतात असं मला वाटतं. पहिला भाग म्हणजे या सगळ्या माध्यमातून जो काही कंटेंट येत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो, तो फ्री, फेअर आणि इम्पार्शियल असावा. मी हे 3 शब्द मुद्दाम अशासाठी वापरतो आहे की आपल्या निवडणुका या फ्री, फेअर आणि इम्पार्शियल पद्धतीनं पार पाडाव्यात, अशा पद्धतीचं राज्यघटनेलाही अपेक्षित आहे आणि भारत निवडणूक आयोगाचाही तो प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीनं निवडणुका व्हायच्या असेल तर माध्यमांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे. माध्यमांवरचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण इतर कुठल्या गोष्टींवरच्या नियंत्रणासारखं असू शकत नाही आणि असू नये. त्याचं कारण असं की आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यासाठी वेगवेगळं माध्यम प्रत्येक नागरिक वापरू शकतो. म्हणजे एका अर्थी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा विचारात घेण्याजोगा झालेला आहे की एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची महत्ता टिकवायची आणि त्याचबरोबर या माध्यमांवरती अशा प्रकारे नियंत्रण ठेवायचं की त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी होणार नाहीत. या चुकीच्या गोष्टी लिस्ट डाऊन करणं किंवा निश्चित करणं याच्यासाठीच भारत निवडणूक आयोगाने, आपल्याला माहिती असेल की आदर्श आचारसंहिता ही कल्पना प्रत्यक्षात आणली. आदर्श आचारसंहिता हा काही कायदा नाही, तर ती आचारसंहिता आहे. आणि आचारसंहिता ही प्रत्येक माध्यमाने, राजकीय पक्षांनी, नागरिकांनी स्वतःहून पाळण्याची गोष्ट आहे. आणि अतिशय कमी शब्दांमध्ये मांडलेलं असं ते एक डॉक्युमेंट आहे. आणि ते जेव्हा तयार झालं तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी त्या आचारसंहितेला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आम्ही या आचारसंहितेप्रमाणे वागू असं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यामुळेच या आचारसंहितेचा भंग जर कोणी माध्यम करत असेल, कोणी राजकीय पक्ष करत असेल किंवा कोणी नागरिक करत असेल तर त्यावरती लक्ष ठेवणं आणि तो भंग निदर्शनास आणून त्यावरती योग्य ती कार्यवाही होणं हा आपल्या एकूणच निवडणूक प्रक्रियेचा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यापैकी माध्यमांबद्दल जर बोलायचं तर जिल्हा पातळीवरची जी समिती आहे त्यांच्याकडे जिल्ह्यातली सर्व वृत्तपत्र, जिल्ह्यात वेगवेगळे केबल ऑपरेटर्स काही लोकल चॅनेल्स चालवतात ती चॅनेल्स, त्याचप्रमाणे राज्यभर दिसणारी सुद्धा इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आणि सोशल मीडियाचं सुद्धा त्या जिल्ह्यामधलं जे काही काम आहे, जे काही निदर्शनास येतं किंवा सोशल मीडियामध्ये त्या जिल्ह्याबद्दल, जिल्ह्यातल्या मतदारसंघाबद्दल, जिल्ह्यातल्या राजकीय पक्षांबद्दल किंवा जिल्ह्यातल्या उमेदवारांबद्दल काय काय गोष्टी येत आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी एक टीम नेमलेली असते आणि जिल्हा पातळीवरती याची पाहणी करून असं काही ऑब्जेक्शनेबल, चुकीचं, आता ऑब्जेक्शनेबल किंवा चुकीचं म्हणजे काय, तर जे आचारसंहितेमध्ये बसत नाही अशा गोष्टी या ऑब्जेक्शनेबल आणि चुकीच्या. त्याच्यामध्ये एक आणखी भर पडते भारत निवडणूक आयोगानं वेळोवेळी दिलेले निर्देश. म्हणजे आचारसंहितेमधली तत्व त्याचबरोबर वेळोवेळी दिलेले निर्देश यामध्ये बसणाऱ्या गोष्टी जर माध्यमं करत असतील, तो मजकूर असेल, तो कंटेंट असेल तर त्याला काही हरकत नाही, कारण तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. पण त्यामध्ये छेद देणारं असं काही जर असेल तर त्या समितीचं हे काम आहे की ते जिल्हाधिकाऱ्यांच्या, म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणं, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणं आणि त्याबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या ज्या काही निर्देश आहेत त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करणं.
सर्वात महत्त्वाची कार्यवाही म्हणजे त्याचं प्रसारण थांबवणं. आणि हे प्रसारण थांबवण्याचे अधिकार हे भारत निवडणूक आयोगाने या समित्यांकडे, समित्यांच्या प्रस्तावावरती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तसंच राज्य पातळीवरती राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे सोपवलेले आहेत. तर या पद्धतीनं ते वारंवार रोज बघणं, त्याचे अहवाल तयार करणं आणि असं काही जर चुकीचं आढळलं तर त्याचं रिपोर्ट करणं, असं काम डिस्ट्रिक्ट लेवलवरची MCMC करते. त्याचप्रमाणे स्टेट लेवलची पण MCMC करत असते. सर, आत्ता आपण जिल्हा स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या दोन्ही MCMC समितींचा उल्लेख केला. तर जिल्हा स्तरावरती हे कामकाज कसं चालतं हेही आपण सांगितलंच. त्याचबरोबर राज्यस्तरीय जी समिती आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे की ज्यांच्यावरती देखरेख आणि नियंत्रण करण्याची गरज आहे? मी आपल्याला म्हटलं त्याच्याप्रमाणे 3 प्रकारचे मीडिया आपण गृहीत धरलेले आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स आणि तिसरं म्हणजे सोशल मीडिया. या तिन्हीची जी काही पाहणी आणि पडताळणी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती होत असते, त्यातून ज्या गोष्टी निदर्शनास येतात त्याचं रिपोर्टिंग होत असतं. यापैकी आपण म्हटलात तसं प्रिंट मीडियाबद्दलचं जे काही कामकाज आहे ते तुलनेनं सोपं आहे. कारण राज्यामध्ये जे कोणती वर्तमानपत्र प्रकाशित होत आहेत त्यांची पाहणी करणं, त्यांच्या अंकांची, आणि त्यावरतून त्याबाबतचा योग्य तो अहवाल बनवणं हा एक भाग आहे. इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सबद्दल सुद्धा त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक चॅनल पाहणं आणि त्यातला ऑब्जेक्शनेबल काही पार्ट असेल तर तो निदर्शनास आणणं हा दुसरा भाग आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत मात्र खूपच मोठा आणि व्यापक असा अवकाश आहे. कारण सोशल मीडियामध्ये आपल्याला कल्पना आहे की व्हिडिओ चॅनेल्सपासून ते आपण अनेक जी कम्युनिकेशनची मीडिया वापरतो त्या सर्वांचा समावेश होतो. त्यामधला थोडासा कायदेशीर भाग असा आहे की 1-to-1 कम्युनिकेशन जे असतं, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला संदेश, समजणाऱ्या भाषेत बोलायचं तर मेसेज, हा जर 1-to-1 असेल तर त्याला आपण जाहिरात म्हणू शकत नाही. ते त्या व्यक्तीचं मत आहे आणि ते मत ती व्यक्ती वापरतो आहे. पण तो संदेश जर अनेकांना फॉरवर्ड झाला तर मात्र त्याला स्वरूप वेगळं येत आहे. एकापासून अनेकांपर्यंत जाणारे हे जे संदेश आहेत याच्यामध्ये आचारसंहितेचं पालन होतं आहे किंवा नाही हे सुओ मोटो ही समिती बघू शकते. त्याचबरोबर कोणी तक्रार केली तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुद्धा पडताळणी करू शकते. जाहिरातींच्या बाबतीत बोलायचं तर या जाहिरातींचं प्री सर्टिफिकेशन अपेक्षित आहे. हे प्री सर्टिफिकेशन करताना जाहिरात कोणत्या मीडियममध्ये करणार, म्हणजे प्रिंट मीडियम असेल तर त्यासाठीचा ड्राफ्ट त्यांनी द्यायला पाहिजे, कारण प्री सर्टिफिकेशन आहे. इलेक्ट्रॉनिक चॅनेलवरती किंवा सोशल मीडियावरती असेल तर त्याचे ड्राफ्ट्स, त्याचा मसुदा हा त्यांनी सादर केला पाहिजे. त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखालची जी समिती आहे ही समिती कोणी आमच्याकडे अर्ज केला की आम्हाला अमुक अमुक ही जाहिरात प्रसिद्ध करायची आहे, त्याचा हा मसुदा आहे, त्याबरोबर त्याचा एक प्रिस्क्राइब्ड असा एक फॉर्मॅट आहे, त्याचे सगळे कॉलम्स भरले जाणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ ती जाहिरात तयार करायला आलेला खर्च, ती जाहिरात वेबकास्ट, ब्रॉडकास्ट किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा खर्च, या खर्चाचा उल्लेख त्यामध्ये करावा लागतो. इतरही काही मुद्दे महत्त्वाचे त्याच्यामध्ये आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमच्या जाहिरातीचं ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला सादर करावं लागतं. राज्यस्तरीय ही समिती या ट्रान्स्क्रिप्टचा आणि सादर झालेल्या सगळ्या मटेरियलचा अभ्यास करते आणि आपल्या बैठकीमध्ये त्याबद्दलच्या त्रुट्या काही असल्या तर त्या लिस्ट डाऊन करते. म्हणजे आचारसंहितेच्या दृष्टीनं आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या दृष्टीनं जे त्या विशिष्ट जाहिरातीमध्ये कमी पडत असेल, चुकीचं असेल, रिप्लेस करण्याची गरज असेल, ते लिस्ट डाऊन करून ते त्या ॲप्लिकंटला कळवलं जातं आणि ही कृती 48 तासात केली जाते. म्हणजे अर्ज प्राप्त झाल्यापासून 48 तासात त्या ॲप्लिकंटला त्याप्रमाणे कळवलं जातं. अपेक्षा अशी आहे की ॲप्लिकंटने पुन्हा एकदा त्या सूचनांप्रमाणे दुरुस्त्या करून पुन्हा सादर करायचं असेल तर या समितीकडे सादर करावं. त्याच्यानंतरच्या 48 तासात पुन्हा ते बघून त्यावरचा निर्णय दिला जातो. निर्णय 3 प्रकारचा असू शकतो. पहिला निर्णय आहे
सादर झालेलं जे मटेरियल आहे ते जर आचारसंहितेनुसार असेल, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार असेल, तारीख सांगायला हरकत नाही, भारत निवडणूक आयोगाने 24 ऑगस्ट 2023 या पत्रान्वये अतिशय सविस्तर अशा याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या निकषांमध्ये आपली जाहिरात बसली पाहिजे याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाने करायला पाहिजे आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा केला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी पूर्तता केल्यानंतर जर ही पूर्तता होत असेल तर त्याला सर्टिफिकेशन दिलं जातं. म्हणजे ती प्रसारित करायला हरकत नाही असं ते सर्टिफिकेट असतं आणि त्यानंतर त्याचं प्रसारण होऊ शकतं. दुसऱ्या प्रकारचा निर्णय आहे तो म्हणजे रिजेक्शन, की या पद्धतीने होऊ शकत नाही आणि हे आपल्याला करता येणार नाही. तिसरा प्रकार आहे तो त्याच्यामध्ये जे काही बदल अपेक्षित आणि आवश्यक आहेत ते बदल सुचवणं आणि ते बदल करून पुन्हा सादर झाल्यावर ते बदल जर करण्यात आलेले असतील तर मग ॲक्सेप्ट सर्टिफिकेट देणं. अशा प्रकारचे 3 निर्णय या समितीमध्ये होऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट खरं म्हणजे सांगण्याजोगी आहे. जाहिरातीचं मी मगा सांगितलं तसं 2 प्रकार पडतात. एक म्हणजे राजकीय पक्षांनी दिलेली जाहिरात, त्यांच्या उमेदवारांच्या किंवा राजकीय पक्षाच्या प्रचारासाठीची, या निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठीची. दुसरा प्रकार आहे तो खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था यांनी दिलेली जाहिरात. आपल्या लक्षात आलं असेल की कित्येकदा असं घडण्याची शक्यता आहे की राजकीय पक्ष स्वतःचा निधी या गोष्टीसाठी खर्च होत आहे असं न दाखवता खाजगी व्यक्तीकडून किंवा खाजगी संस्थांकडून या जाहिराती जर तयार करून घेत असतील आणि प्रसारित करत असतील तर त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवणार? याचं फार सोपं उत्तर भारत निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. प्री सर्टिफिकेशनसाठीच्या अर्जामध्येच 2 प्रकारचे स्टेटमेंट्स आहेत. आपण त्याला मराठीत म्हणायचं तर शपथपत्र समजूयात. या 2 स्टेटमेंट्समध्ये असं म्हटलेलं आहे, एक प्रकार असा आहे की खाजगी व्यक्ती किंवा संस्था असेल तर त्याने असं स्टेटमेंट केलेलं पाहिजे की माझ्या या जाहिरातीचा फायदा कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला होणार नाही, हे त्याने सर्टिफाय करायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला फायदेशीर ठरणारी जाहिरात खाजगी व्यक्ती किंवा संस्था जर देत असेल तर त्याच्या त्या सर्टिफिकेशनमुळे त्याला ती देता येणार नाही. पण राजकीय पक्षाला मात्र आपले उमेदवार आणि आपला पक्ष याचा प्रचार करण्याची मुभा आहे. त्यामुळे ते त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्यांनी म्हणायला पाहिजे की अमुक एक राजकीय पक्ष, अमुक उमेदवार यांच्या प्रचारासाठी, यांच्या फायद्यासाठी ही जाहिरात आम्ही तयार करून प्री सर्टिफिकेशन मागतो आहोत. आपल्याला कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाचे जे सगळे निर्देश आहेत ते इतके सुस्पष्ट आहेत आणि यापूर्वीच्या अनेक निर्देशांबाबत कायद्याच्या कसोटीवरती ते उतरलेले आहेत. अनेक छोट्या छोट्या मुद्द्यांवरती जे काही न्यायालयीन प्रकरणं झाली त्यातल्या बहुतेक प्रकरणांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या बाजूनं निकाल लागलेला आहे. आणि आता याही गोष्टीला जसा असा काळ लोटतो आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन कुठला प्रकार येतो, या सगळ्याला गृहीत धरून हे निर्देश तयार करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे काम भारतीय पातळीवरती चालू आहे. आणि त्याच्यामुळे मला खरंच याचा अभिमान वाटतो की जगातल्या या सर्वात महत्त्वाच्या लोकशाहीमधला हा जो महाउत्सव आहे, हा महाउत्सव इतक्या काटेकोरपणे आणि तरतुदीनुसार आणि आदर्श पद्धतीनं आपण सगळे मिळून, कारण फक्त भारत निवडणूक आयोग निवडणुका कंडक्ट करतो असं म्हणणं मला मान्य नाही. भारत निवडणूक आयोगाबरोबरच सगळे राजकीय पक्ष, राज्य पातळीवरच्या सगळ्या संस्था, त्याचबरोबर प्रत्येक नागरिक, या देशातली माध्यमं, हे सगळेजण या निवडणुका यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत असतात. आणि त्याच्यासाठी फ्री, फेअर अँड इम्पार्शियल या 3 पद्धतीने होण्यासाठी जे काही नियम घालून दिलेले आहेत ते काटेकोरपणे पाळण्यात आपल्या सर्वांचं हित आहे, आपल्या देशाचं हित आहे. आणि त्याच्यामध्ये माध्यमांच्या बाबतीत या राज्यस्तरीय समित्यांचं आणि जिल्हास्तरीय समित्यांचं कामकाज हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या माध्यमकर्मींनी, सगळ्या नागरिकांनी, राजकीय पक्षांनी आणि यंत्रणेनं सुद्धा या समित्यांचं कामकाज समजून घ्यायला पाहिजे आणि सहकार्य करून उत्कृष्ट पद्धतीने हे काम या निवडणूक काळात पूर्ण होईल याची खबरदारी घेतली पाहिजे. नक्कीच सर. आता आपण जे सांगता आहात की आपल्या राज्यामध्ये 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये MCMC अर्थात माध्यम
देखरेख आणि नियंत्रण कक्षाचं काम मोठं असणारच आहे. त्याचबरोबर जॉईंट सीओ तसंच ॲडिशनल यांच्याही समित्यांबद्दल आपण माहिती सांगितलीत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा उमेदवारांना प्री सर्टिफिकेशनसाठी अर्ज सादर करायचा आहे तो त्यांनी कसा करावा आणि त्याच्यासोबत त्यांना काही कागदपत्र जोडावी लागणार आहेत का? मी आता आपल्याला सांगितलं तसं त्यांनी ट्रान्स्क्रिप्ट जोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे स्टेटमेंट त्यांना लागू आहे, म्हणजे ते कॅन्डिडेट असतील तर त्यांना हे स्पष्टपणे म्हणावं लागेल की अमुक पक्ष किंवा अमुक उमेदवार यांच्या फायद्यासाठी हे प्रचार साहित्य किंवा ही जाहिरात ही आम्ही देत आहोत हे त्यांना म्हणावं लागतं. त्याचबरोबर जे काही त्यांना जाहिरात करायची आहे त्याच्या 2 प्रती या त्यांना सादर कराव्या लागतात. आणि 24 ऑगस्ट 2023च्या भारत निवडणूक आयोगाच्या पत्राप्रमाणे त्यांनी जी काही आणखी कागदपत्र सांगितलेली आहेत ती त्यांना सादर करावी लागतात. ती सादर झाल्यानंतर त्यांची छाननी होते. हा ॲप्लिकेशन हा योग्य आहे की नाही हे आधी पाहिलं जातं आणि त्यानंतर त्या जाहिरातींच्या कंटेंटचं प्रमाणीकरण करण्यासाठी पडताळणी केली जाते. त्यासाठी समितीची बैठक घेतली जाते. अशी ही कार्यपद्धती आहे. आणि मग समितीची बैठक होऊन किती दिवसांमध्ये त्यांना निर्णय मिळतो? मी आपल्याला सांगितलं तसं अर्ज सादर झाल्यानंतर 48 तासाच्या आत ॲप्लिकंटला निर्णय द्यायचा असतो. त्यामुळे अगदी व्यावहारिकदृष्ट्या सांगायचं तर अर्ज आल्यानंतर आम्ही आमच्या त्या प्री सर्टिफिकेशन कमिटीची बैठक ही लगेचच घेतो. म्हणजे त्याच्यासाठी जास्त वेळ न घालवता त्याला काही असा कालावधी ठरवून दिलेला नाही. अतिशय क्विक नोटीसवरती आम्ही ही बैठक घेतो आणि तातडीनं त्यावर निर्णय घेतो. कारण 48 तासात हा निर्णय ॲप्लिकंटला कळवणं हे आमच्यावरती बंधनकारक आहे. सर, आता आपण सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे आपण निर्णय या उमेदवारांच्या या अर्जावरती घेत असतो. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण पेड न्यूजबाबतचा निर्णय घेताना कशा पद्धतीची कार्यपद्धती अवलंबली जाते? पेड न्यूज हा एक खूप म्हटलं तर गुंतागुंतीचा असा विषय आहे. कारण एखाद्या माध्यमाने पैसे घेऊन एका विशिष्ट राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार करणं आणि तो प्रचार करताना हा त्याचा आपण प्रचार करतो आहोत हे वरकरणी दिसू न देता करणं असं त्या पेड न्यूजचं स्वरूप असतं. कारण हे जर त्यांनी जाहीरच केलं की अमुक एका राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या फायद्यासाठी आम्ही ही न्यूज देतो आहोत तर त्याला प्री सर्टिफिकेशन लागू होईल. कारण इट अमाउंट्स टू ॲडव्हर्टाइजमेंट, ती जाहिरात होईल. मग लोक वेगवेगळ्या पद्धतीने यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करतात. देशभरातल्या अनुभवातून आता निवडणूक आयोगाने सुद्धा काही मुद्दे निश्चित केलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर एकाच वृत्तपत्रामध्ये उभ्या राहिलेल्या विरुद्ध दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत पहिल्या पानावरती एक उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार अशी बातमी आणि शेवटच्या पानावरती विरुद्ध उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार अशी बातमी. याचा अर्थ असा की दाल में कुछ काला है, याला तपासावं लागेल. कुणी पेड न्यूज आहे म्हणून तक्रार केली म्हणून लगेच ती पेड न्यूज ठरत नाही. त्या पेड न्यूजची पडताळणी करावी लागते, त्याची काही चौकशी करावी लागते आणि त्यातून हा निष्कर्ष काढावा लागतो की ही पेड न्यूज आहे किंवा नाही. समजा पेड न्यूज आहे हे लक्षात आलं तर तो खर्च उमेदवाराच्या जाहिरात खर्चामध्ये, उमेदवाराच्या उमेदवारीसाठी त्यांना जो एक्सपेंडिचर अकाउंट मेंटेन करावा लागतो त्यामध्ये गृहीत धरावा लागतो. आता पेड न्यूज करताना अगदी इथपर्यंत भारत निवडणूक आयोगाने विचार केलेला आहे की एकाच पानावरती समजा प्रिंट मीडियामध्ये वेगळ्या वेगळ्या फॉन्टमध्ये आणि एका ठरीव पद्धतीनं न्यूज ॲपियर झाली आणि त्याच पद्धतीची त्याच फॉन्टमधली न्यूज दुसऱ्याही वृत्तपत्रामध्ये ॲपियर झाली तर ती पेड न्यूज आहे असं म्हणायला शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे अशा बाबतीत डिस्ट्रिक्ट लेवलची कमिटी आणि स्टेट लेवलची कमिटी गरजेप्रमाणे चौकशी करेल आणि पेड न्यूज अशी खात्री पटली तर ताबडतोब त्या उमेदवाराला, त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवलं जाईल आणि जाहिरात म्हणून तो खर्च त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. आपल्याला कल्पना आहे की उमेदवारावरती खर्चाची मर्यादा आहे. ही मर्यादा महाराष्ट्र राज्यासाठी 95 लाख रुपये एका उमेदवाराला एका लोकसभा मतदारसंघासाठी अशी आहे. विधानसभा मतदारसंघासाठी ही मर्यादा 40 लाख आहे.
आपल्या राज्यामध्ये अकोला वेस्ट या विधानसभा मतदारसंघाची निवडणूकसुद्धा या लोकसभा निवडणुकांबरोबरच होते आहे. तिथे जे उमेदवार उभे असतील त्यांच्यासाठी 40 लाख मर्यादा असेल आणि लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी 95 लाख मर्यादा असेल. त्याचबरोबर आत्ता 19 एप्रिलला आपला पहिला टप्पा सुरू होतो आहे. आपल्या राज्यामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू होईल आणि शेवटचा जो काही पोल डे आहे तो आहे 20 मे आणि त्यानंतर 4 जूनला रिझल्ट्स आहेत. माझी आपल्या सगळ्यांकडून ही अपेक्षा असेल की आपण सर्वांनी हा लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं, निरोगी पद्धतीनं आणि राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या फ्री, फेअर आणि इम्पार्शियल पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होऊन पूर्ण करावा. विशेषतः नवमतदारांनी अतिशय उत्साहाने मतदार यादीमध्ये नावं नोंदवावीत. त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानाची संधी मिळू शकते जर 1 एप्रिलला ते 18 वर्ष पूर्ण असतील आणि फायलिंग ऑफ नॉमिनेशन या दिवसापर्यंत जी मतदार यादी चालू असेल त्या दिवशी ती फ्रीज होईल. त्या दिवशी त्यांचं नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल आणि याच्यासाठी वेल इन ॲडव्हान्स म्हणजे लास्ट डेटच्या 10 दिवस आधीच त्यांनी जरूर अर्ज करावा आणि या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार जरूर बजावावा. सर, आपण नवमतदारांना आणि सर्वच मतदारांना जे आवाहन केलं ते खूप महत्त्वाचं आहेच. आजच्या कार्यक्रमामध्ये जाता जाता मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या सगळ्या समिती अतिशय स्वच्छ आणि पारदर्शकपणे काम करत आहेत, तरी देखील जिल्हास्तरीय समितीच्या विरोधात एखाद्या उमेदवाराला जर तक्रार करायची असेल तर तो कशी आणि कुठे करू शकतो? चांगला प्रश्न आहे. त्याचं कारण असं की एकूणच गव्हर्नन्सचं जे प्रिन्सिपल आहे आणि भारत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं सगळी रचना उभी केलेली आहेत आणि निर्देश दिले जात आहेत त्याप्रमाणे कुठलीच गोष्ट अशी अनॲड्रेस्ड अशी सोडलेली नाही. त्यामुळे आपण म्हणता तसं समजा एखाद्या जिल्हा पातळीवरच्या MCMC बद्दलची काही तक्रार असेल तर त्याचं अपील हे राज्य पातळीवरच्या MCMCकडे करता येतं. राज्य पातळीवरती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीपुढे ते अपील चालवलं जातं आणि ती समिती त्या अपिलाबाबत योग्य तो निर्णय घेते आणि जिल्हा समितीला योग्य ते निर्देश देते. म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर असं वाटलं की आपल्याला या बाबतीत काही शंका आहेत किंवा हे काही चुकीचं चाललं आहे तर खरं तर त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी आधी संपर्क साधावा, आपल्या शंकेचं निरसन करून घ्यावं आणि शंकेचं निरसन जिल्हा पातळीवरच्या MCMCकडनं झालं नाही तर जरूर राज्य पातळीवरच्या MCMCकडे त्याबाबतचं अपील दाखल करावं. नियमांमध्ये तशी तरतूद आहे. सर, आत्ता आपण माध्यम नियंत्रण आणि निरीक्षण या समितीविषयी जी काही माहिती सांगितली ती आमच्या सर्वच प्रेक्षकांसाठी अतिशय माहितीपूर्ण आणि उद्बोधक अशी होती. आज आपण या कार्यक्रमात आलात आणि MCMC या सर्व समित्यांविषयी जी माहिती आपण दिलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा आपण पुन्हा भेटूयात जय महाराष्ट्र या कार्यक्रमात एका नव्या विषयासह. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.